बोला अध्यक्ष महोदय बोला। धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जोरात बोला। आणि सर्वप्रथम धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मी संधी मानाचा मुजरा करतो। आणि नंतर बोला माननीय शिंदे साहेबांचं होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल। अध्यक्ष महोदय बोला। काल धर्मवीर मी बोलल्यानंतर बोला ना। तुम्ही बसल्याशिवाय कशी संधी मिळेल? मी बोलल्यावर तुम्ही खाली बसा, तुम्हाला संधी मिळणार आहे। भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला। जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे। हा देणार तुम्ही बसल्याशिवाय कशी मिळेल संधी? अरे सुनील तुम्ही बसल्यानंतर मिळेल। आधी माननीय उपमुख्यमंत्री बोलताय, त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल। अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे तुम्हाला बोलायचं नाहीये, तुम्हाला बोलायचं नाही, मी बोलल्यावर बोला ना। धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंग्याचं गोडवे या ठिकाणी अबू आझमीने गायलं। खरं म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला पाहिजे, अबू आझमीचा धिक्कार करतो। अबू आझमी तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी थांबा ना। आणि म्हणून अबू आझमीनी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं। आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो। हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं, आपला प्राणांचं बलिदान केलं, पण धर्म बदलला नाही। अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे, देशद्रोही आहे। आणि म्हणून या देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार, या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आझमी याला नाहीये। आणि म्हणून आपण छावा बघा रईस, छावा बघा, छावा सिनेमा बघा। या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला। 40 दिवस त्यांचे डोळे काढले, त्यांचे नख काढले, त्यांची जीभ छाटली, अंगाची सालटी सोडली, त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान। आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले, 40 दिवस अत्याचार केले, धर्म बदला म्हणून सांगितलं। अशा औरंग्याचं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे, आपल्या देशभक्तीचा अपमान आहे। आणि म्हणून मी एवढं सांगतो, देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। अरे या शंभू राजाने 9 वर्षात 69 लढाया जिंकल्या, 69 लढाया। अरे लाज वाटली पाहिजे पाणी बोलायला। आणि तुम्ही या ठिकाणी 69 लढाया जिंकल्या। आणि या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली, मंदिरं तोडून टाकली, आया बहिणींचा अत्याचार केला, आया बहिणींचे बलात्कार झाले। आणि असा हा माणूस, हा औरंगजेब, या औरंगजेबचं बापाला कैद केलं, मुलाला मारून टाकलं,
3 मार्च जब असेंबली ख़त्म हुई, जब मैं बाहर निकला तो टीवी वालों ने मुझसे कहा कि आसाम के मुख्यमंत्री ने राहुल गांधी को औरंगजेब की तरह पेश किया है कि उनकी छवि उस तरह की। देखिए, मैं जब उन्होंने औरंगजेब की बात किया तो मैंने पहले पढ़ा है कि सतीश चंद्र जी को, आदरी ट्रुस्के को, डॉक्टर राजीव दीक्षित, डॉक्टर राम पुनियानी, अवध ओझा, मीना भार्गवा, इनकी स्टेटमेंट में मैंने कुछ बोला है जो तारीफें की हैं उनकी, कि मंदिरों को उन्होंने पैसे दिए, उन्होंने क्या, इन सब लोगों के स्टेटमेंट है। इस पर मैंने औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के बारे में बोला, लेकिन इस बात को इतना बढ़ा दिया गया कि जैसे लगता है कि एक तूफान आ गया। मैंने किसी का अपमान नहीं किया, छत्रपति शिवाजी महाराज हो, छत्रपति संभाजी महाराज हो, डॉक्टर भीमराव अम्बेडकर हो, महात्मा ज्योतिबा फुले हो, राजश्री साहू महाराज हो, इन जैसे तमाम महान पुरुषों का हम आदर करते हैं और हमें आदर करना, पूरे देश को आदर करना चाहिए। हम आदर करते हैं, इन्होंने सारे समाज के लिए, सारे धर्म के लोगों को बराबर का दर्जा दिया था। मैंने इन हिस्टोरियन की लिखी हुई किताब, इनके स्टेटमेंट के ऊपर मैंने जो औरंगजेब की तारीफ किया, मैंने कभी अपने किसी महापुरुष, चाहे संभाजी महाराज हो, छत्रपति शिवाजी महाराज हो, उनके बारे में कोई एक लफ्ज़ गलत नहीं बोला है। लेकिन अगर इन चीज़ों से किसी को वो लगता है कि इसको तोड़ मरोड़ के पेश करके किसी को लगता है कि मैंने गलत बोला है, तो भाई मैं अपने पूरे स्टेटमेंट को वापस लेता हूँ। असेंबली चलना चाहिए, असेंबली में बहुत सारे काम है। इन इशू पर असेंबली रोकी जाए, मैं समझता हूँ ये महाराष्ट्र की जनता का बहुत सारा काम रुकेगा।